नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 20 ऑक्टोबर 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आपले काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून ते वाचू शकता. वैवाहिक आयुष्य सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला आज येईल. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला आनंद होईल. हुशारीने गुंतवणूक करा. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. तुमची दैवी शक्ती यात कलात्मक प्रेम आहे. उपाय: सूर्याला तांब्याच्या पात्रामध्ये पाणी दिल्याने नोकरी आणि बिझनेसमध्ये उपयुक्त ठरेल. वृषभ राशी, कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करू नका. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही बदलून जाईल. भागीदारीपासून दूर राहा. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला तयार करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसुकपणे सकारात्मक विचार करेल. उपाय: परिवारामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल त्या दिवशी पांढऱ्या वस्तू वाटल्याने घरात सुखशांती टिकून राहील. मिथुन राशी, अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. चांगल्या वाईट बाबी तपासून पहा. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. तुमच्या प्रेम जीवनात आजच्या दिवशी काहीतरी खास मिळणार आहे. उपाय: सूर्य अनुशासन ग्रह आहे, म्हणून जितके अनुशासित आयुष्य जगाल यामुळे पारिवारिक आयुष्य चांगले राहील. कर्क राशी, कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण तुम्ही स्वतःला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करा. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. आज तुम्ही जीवनसंगी सोबत वेळ घालवण्यासाठी ऑफिसमधून लवकर निघू शकता. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे धनही खर्च होऊ शकते. उपाय: श्री सूक्तचे पाठ शुक्रवारी केल्याने आपल्या प्रेमी मनाला सक्षम बनवण्यात यशस्वी राहाल. सिंह राशी, आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगितल्याने त्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरेल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तुमच्या घरातील लोकांसोबत काहीतरी वेगळ्या गोष्टी कराल. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकेल.
तुमच्या तणावमुक्तीसाठी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आतल्या आत दाबून ठेवू नका. उपाय: शंकराची पूजा केल्याने आरोग्य चांगले राहील. कन्या राशी. जे लोक पैशाला आतापर्यंत उगाचच खर्च करत होते त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. धार्मिक स्थळी एखाद्या संत सदृश माणसाला भेटून तुमच्या मनाला शांती मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात सकारात्मक बदल घडेल. आज तुम्ही भविष्यासाठी चांगले प्लॅन बनवू शकता. आयुष्यातील चढ उतार यानंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्ण दिवस असणार आहे आणि तुम्ही तो साजरा करणार आहात. एखाद्या धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. आपला मूड बदलण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. उपाय: उत्कृष्ट आरोग्यासाठी भगवान भैरवची उपासना करा. तूळ राशी. कुटुंब आणि मित्राबरोबर आनंदी क्षण घालवाल. तिसऱ्याच व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. मानसिक तणावावर मात करण्यासाठी धार्मिक उपाययोजनांची गरज आहे. ध्यानधारणा आणि योग साधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वितरित करा. वृश्चिक राशी. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट ठेवा. उत्तम मानवी मूल्ये जोपासा. मार्गदर्शन करण्याच्या भावनेतून सर्वांना मदत करा. त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात मधुर संबंध प्रस्थापित होतील. प्रियजनांसोबत आनंदी क्षणाचा आनंद घ्या. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी चांगला काळ आहे. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. जर तुम्ही लोन घेणार असाल तर आज तुम्हाला लोन मिळू शकते. उपाय: सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील. धनुराशी. आजच्या दिवशीचा विषय दुर्भाग्यपूर्ण ठरेल. व्यवसायात फसवले जाण्यापासून सावध राहा. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की तुमचा शिक्षणावर परिणाम होईल. शारीरिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धूम्रपान सोडा. कुणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. दागदागिने खरेदी करण्याचा संभव आहे. उपाय: भगवान गणेश मंदिरात झेंड्याचे दान केल्याने प्रेमात सफलता मिळेल. मकर राशी. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. उधळेपणा टाळा. शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. जोडीदार आणि मुले खूप प्रेम देतात आणि काळजीसुद्धा घेतात. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल.
प्रवासामुळे नवीन संधी मिळतील. उपाय: गणेश चालीसा आणि भजन गायन करून आर्थिक स्थिती सुधारा. कुंभ राशी. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात थोडी थकणारी राहील, परंतु जसजसा दिवस पुढे जाईल तसतसे चांगले फळ मिळायला लागतील. कोणी जवळच्या व्यक्तीसोबत भेट करून तुम्ही वेळेचा सदुपयोग करू शकता. आपल्या कुटुंबियाबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपला एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशाची स्थिती सुधारेल. आपणास आनंदी ठेवण्यासाठी पालक मदत करतील. उपाय: चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करण्यास प्राधान्य द्याल आणि आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवाल. तुमचे प्रेम असफल ठरेल. तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांनाही लाभदायी ठरेल. असे प्रकल्प अंमलात आणण्यास तुमची स्थिती अतिशय सक्षम आहे. खरेदी मोहीम यामध्ये दिवसभरातील वेळ खर्च होईल. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. उपाय: गरम मसाले, सुकामेवा, मध, गुळाचा उपयोग जेवणामध्ये केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.